नमस्कार, मी आकाश डावखरे. आपण पाहत आहात अल्पावधीत लोकप्रिय ठरलेली वृत्तवाहिनी आपला आवाज. जुन्नर तालुक्यातील बेल्ह्याजवळील पिंपळझाप येथील तुकाराम आवटी यांच्या 40 फूट विहिरीमध्ये रात्रीच्या वेळी बिबट्या पडला होता. तब्बल 6 ते 7 तासाच्या अथक प्रयत्नानंतर रेस्क्यू टीमला बिबट्याला बाहेर काढण्यात यश आलंय. काय बातमी आहे पाहूयात. वन विभागाच्या टीमने 6 ते 7 तासांच्या रेस्क्यू नंतर बिबट्याला सुरक्षित बाहेर काढलंय. विहीर खोल असल्यानं बिबट्याला बाहेर काढण्यासाठी माणिकडोह बिबट निवारण केंद्राचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर अजय देशमुख व महेंद्र देशमुख हे पिंजऱ्याच्या साहाय्यानं विहिरीत उतरून बिबट्याला भूल देऊन बिबट्याला त्यांनी बाहेर काढलाय. पाहूयात आमचे ब्युरो चीफ रामदास सांगळे यांनी घेतलेला हा आढावा. आज सकाळी 6 वाजता दूरध्वनीवरून माहिती मिळाल्यावरून मौजे बेल्लेची गुळुंजवाडी पिंपळझाप या ठिकाणी बिबट्या विहिरीमध्ये पडला असल्याची बातमी कळाल्यावरून तात्काळ आम्ही घटनास्थळी गेलो. त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर वनपरिक्षेत्र अधिकारी ओतूर माननीय श्री येळेसाहेब यांनाही तशी कल्पना दिली. बिबट्या विहिरीमध्ये पडलेला आहे, किती खोल विहीर आहे, पाणी आहे किंवा कसे, सर्व माहिती व्यवस्थितरित्या त्यांना दिली. त्यानंतर स्वतः साहेब आणि त्यांची सर्व टीम घेऊन घटनास्थळी हजर झाली. ज्या ठिकाणी बिबट्या विहिरीमध्ये पडला होता ती विहीर अतिशय अरुंद होती आणि खोल पण खूप होती आणि त्या विहिरीला आतमध्ये कपारी असल्या कारणामुळे आणि त्याच विहिरीच्या शेजारी एक मोठी विहीर दुसरी की ज्या दोन्ही विहिरी अंतर्गत एकत्र होत्या, म्हणजे आतमध्ये जी कपार होती ती कपार पूर्णपणे दुसऱ्या विहिरीमध्ये गेली होती आणि त्यामुळे त्या बिबट्याला म्हणजे पकडणं किंवा रेस्क्यू करणं अतिशय अवघड होऊन बसलं होतं. ज्या वेळेला माणिकडोह बिबट निवारण केंद्राचे डॉक्टर माननीय श्री अजय देशमुख आणि त्यांचे सर्व सहकारी रेस्क्यू टीमसह त्या ठिकाणी आले, त्यावेळेला त्या बिबट्याला वर काढण्यासाठी आम्ही पिंजरा विहिरीमध्ये सोडला. परंतु पिंजरा विहिरी सोडल्याच्या नंतर तो बिबट पिंजऱ्यामध्ये जायचं काही नाव घेईना. तो कपारेमध्ये सुरक्षित आतमध्ये बसला, जो वरून अजिबात कुठं बसला दिसतच नव्हता. त्यानंतर फटाकडे वाजून पाहिले किंवा वेगवेगळे प्रयोग डॉक्टरांनी साहेबांनी वगैरे पाहिले, चर्चा करून आणि त्यानंतर निर्णय घेतला की त्याला भुलीचं इंजेक्शन देऊन, जे ट्रँक्युलायझेशन गनचा वापर करून भूल देऊन त्याला काढायचा निर्णय झाला. त्यानंतर डॉक्टर अजय देशमुख आणि महेंद्र ढोरे या दोघांना पिंजऱ्यामध्ये बसून पिंजरा खाली सोडला आणि पिंजरा खाली सोडल्याच्या नंतर त्याला ते ट्रँक्युलाइज गन भुलीचं इंजेक्शन देऊन भूल दिली आणि त्यानंतर बिबट पिंजऱ्यातून वरती काढून घेतला. सकाळी 6 वाजल्यानंतर आम्ही साधारण 7-7:30 वाजेपर्यंत माणिकडोह बिबट निवारण केंद्राची रेस्क्यू टीम त्या ठिकाणी पोहोचली. त्यानंतर जवळजवळ 6 ते 7 तास अथक परिश्रमानंतर अगदी जीवा उदार होऊन त्या बिबट्याला बाहेर काढण्यामध्ये आम्हाला यश आलं. त्या ठिकाणी गुळुंजवाडी गावचे सरपंच, त्याप्रमाणे त्या ठिकाणी असणारे स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी यांनी चांगल्या प्रकारची मदत केली. परंतु ज्या वेळेला बिबट सुरक्षितरित्या पिंजऱ्यात बाहेर काढला त्यानंतर डॉक्टर विहिरीमध्येच राहिले होते खाली आणि पूर्णच्या पिंजरा विहिरीमध्ये सोडून डॉक्टरांना पण बाहेर काढायचं होतं. परंतु ग्रामस्थ बिबटवर काढल्याच्या नंतर ग्रामस्थ त्या ठिकाणाहून निघून गेले. त्यामुळे डॉक्टरांना वरती काढण्यासाठी पुन्हा ग्रामस्थांना हाक मारून बोलून घ्यावं लागलं आणि मग पुन्हा त्या डॉक्टरांना सुरक्षितरित्या पिंजऱ्यातून बाहेर काढून घेतलं. अशा प्रकारे त्यांना बिबट्याला सुखरूप बाहेर काढला आहे आणि तो डॉक्टर अजय देशमुख पशुवैद्यकीय अधिकारी माणिकडोह यांनी माणिकडोह बिबट निवारण केंद्र इथे घेऊन गेले. तिथे पुढील उपचार होऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुढील काम होते.